श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे। तर बघा, आज आपण एकादशी निमित्त थोडक्यात काही सेवा किंवा काही उपाय जाणून घेणार आहोत। कारण 18 जून 2024 वार आहे मंगळवार, ह्या दिवशी येते निर्जला एकादशी। आता वर्षाच्या ज्या 24 एकादशा असतात त्या प्रत्येक एकादशीला तितकंच महत्त्व आहे, परंतु निर्जला एकादशी ही विशेष मानली जाते। निर्जला एकादशीचं व्रत हे अनन्यसाधारण असं व्रत मानलं जातं। त्यामुळे निश्चितच आपण एकादशीचं व्रत करत नसाल तर ह्या दिवशी आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर आपल्याला लक्ष्मी मातेचा, विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे। त्यासोबतच आपल्या सांसारिक ज्या अडचणी आहे, जसे की आर्थिक अडचणी किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही संकट निर्माण होत असतील तर निश्चितच या दिवशी केलेले उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील। तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठले कुठले उपाय किंवा कुठल्या सेवा करायच्या आहे ते। तर बघा, पंचांगानुसार 18 जून 2024 या दिवशीच एकादशी आहे। तर ह्याच दिवशी आपल्याला उपाय आणि सेवा करायच्या आहे। सर्वप्रथम एकादशी असल्यामुळे अर्थात आपल्याला लवकरच उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर, नाही तर 7च्या अगोदर तरी आपलं आवरून झालं पाहिजे। आता त्यानंतर सर्वप्रथम आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि त्यामध्ये थोडीशी हळद एकत्र करून हे सगळं काही आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर गुलाबजल असेल तर तेही घेतलं तर चालेल, आणि तेही नसेल तर मग तुम्ही साधं पाणी घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि अशा पद्धतीचं पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। अशाच पाण्याने आपल्याला आपला उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे आणि थोडंसं अंगणामध्ये देखील अशाच पद्धतीचं पाणी शिंपडायचं आहे। म्हणजे काय तर दिवसाची सुरुवात ही आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यापासूनच करायची आहे। याने काय होतं की जी रात्रभर आपल्या उंबरठ्यावर किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता आलेली असते ती दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते। त्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। बघा, एकादशी ही तिथी विष्णू भगवानांना समर्पित आहे आणि विष्णू भगवानांना हळद ही अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायचीच आहे। आता अशा पद्धतीने हळदीच्या पाण्याने आपण अंघोळ केली तर आपल्या स्वतःमधली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी मदत होत असते। कोणाची वाईट बाधा, दृष्ट लागलेली असेल तर तीही निघून जाते। त्यासोबतच हळद ही अतिशय गुणकारी असते, त्याचे देखील आपल्याला फायदे मिळतच असतात। त्यामुळे एकादशीला किंवा गुरुवारच्या दिवशी हळद आवर्जून आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यात ही टाकायचीच असते। त्यानंतर बघा, आपल्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे। आता विशेष तिथींना असंही आपण हळदीचं लेपन करतच असतो, म्हणून एकादशीला देखील हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। लक्ष्मीची पावलं काढायची आहे। अंगणात रांगोळी काढता येत असेल तर ती काढा, नाहीतर लक्ष्मीची पावलं साधी काढली तरीही चालतील। त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मुख्य दरवाजावर देखील आपल्याला हळदीने शुभ लाभ असं लिहायचं आहे। ही झाली प्राथमिक पूजा, म्हणजे प्राथमिक गोष्टी आहे ज्या सणावाराला किंवा विशेष तिथींना आपण नेहमीच करत असतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ते सांगतही असतो। आता जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना ह्या गोष्टी नक्कीच माहीत आहे, परंतु नवीन सबस्क्रायबर जोडले जातात त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा ही माहिती सांगावी लागते। आता त्यानंतर आपल्याला विष्णू भगवानांची कुठली सेवा करायची ते सांगते। बघा, भगवान विष्णूंना आपल्याला केशरच्या दुधाने अभिषेक घालायचा आहे। थोडंसं केशर तुमच्या घरामध्ये असेल तर दुधामध्ये केशर मिक्स करायचं आणि त्या दुधाने विष्णू भगवानांना, म्हणजे तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर तुम्हाला अशा पद्धतीने अभिषेक घालायचा आहे। आता अभिषेक घालत असताना तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे। स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला पवमान स्तोत्र देखील म्हणायचं आहे। बघा, गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केलं असेल तर गुरुचरित्रामध्ये पुरुष सूक्तम आणि पवमान सूक्ताचा उल्लेख केलेला तुम्हाला बघायला मिळेल। त्यामुळे ह्या दोनही गोष्टी आवर्जून आपल्याला म्हणायच्याच आहे। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं 11 किंवा 21 वेळेस म्हणून देखील आपल्याला अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर मूर्ती ज्या ठिकाणी आपण ठेवत असतो त्या ठिकाणी आपली मूर्ती ठेवून द्यायची आहे। त्यानंतर बघा, तुमची जी काही रोजची देवपूजा असते तशा पद्धतीची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। आता एकादशीच्या दिवशी आवर्जून प्रयत्न करा की आपण जे देवांना जे आसन टाकत असतो ते पिवळ्या रंगाचं असावं। पिवळ्या रंगाच्या आसनाचा वापर तुम्ही नक्कीच एकादशीच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी करू शकतात। अशा प्रकारे पिवळ्या रंगाचं आसन तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्वतःला देखील पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे। पिवळ्या रंगाची तुमच्याकडे वस्त्र असतील तर तीच परिधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा। पण पिवळ्या रंगाची वस्त्र नसतील तर कमीत कमी पिवळ्या रंगाचा एखादा रुमाल का होईना दिवसभर तुमच्या खिशामध्ये आवर्जून ठेवा
आता तुमची देवपूजा करून झाल्यानंतर जो आपण नैवेद्य दाखवत असतो त्यामध्ये देखील तुम्हाला पांढऱ्या मिठाईचा किंवा पिवळ्या मिठाईचा वापर करायचा आहे। बघा, पिवळी जी मिठाई आहे किंवा पिवळा जो रंग आहे तो विष्णू भगवानांना प्रिय आहे, त्यासोबतच पांढरा जो रंग आहे तो लक्ष्मी मातेला प्रिय आहे। आपण विष्णू भगवानांची पूजा करतो तर अर्थात आपल्याला लक्ष्मी मातेची देखील सेवा ही करायचीच आहे, कारण फक्त एकाची सेवा करून उपयोग नाही, तर विष्णू आणि लक्ष्मी दोघांचीही सेवा सोबत करायला लागते। त्यामुळे अशा पद्धतीचा नैवेद्य तुम्ही नक्कीच ठेवू शकतात। त्यामध्ये खीर असते किंवा पिवळ्या रंगाचे लाडू असतात, अशा पद्धतीचा तुम्ही नैवेद्य देवाला नक्कीच संध्याकाळच्या वेळेस दाखवू शकतात। त्यानंतर बघा, आपल्याला तुळशीची देखील तशाच पद्धतीची पूजा करायची आहे। तुळशीला एकादशीच्या दिवशी आपण जल अर्पण करत नाही, कारण तुळशी मातेचं निर्जला व्रत आपल्या विष्णू भगवानांसाठी असतं, त्यामुळे चुकूनही तुळशीला एकादशीच्या दिवशी जल अर्पण करू नये। परंतु तुम्ही 1 चमचा कच्चं दूध अर्पण नक्कीच करू शकतात। अगदी 1 चमचालाही कमी घेतलं तरीही चालेल, पण अशा पद्धतीने कच्चं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे। त्यासोबतच चिमूटभर हळद देखील तुळशीला अर्पण करायची आहे। आता हळद अर्पण करताना एक विशेष काळजी घ्या। जर तुम्ही घरी बनवलेली हळद असेल, जी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक आहे की त्यामध्ये काहीही केमिकल मिक्स नाही, तर अशाच पद्धतीची हळद आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे। तुम्ही विकतची हळद आणत असाल आणि मग त्यामध्ये केमिकल असेल तर निश्चितच तुळशीवर त्याचे काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात, जसं की तुळस सुकणे, अशा गोष्टी जर घडू लागल्या तर मग आपल्यालाही फार टेन्शन येतं की आपल्या घरात काही वाईट तर होणार नाही ना, पण त्याचा काहीही संबंध नसतो। जर तुम्ही केमिकल युक्त जर पदार्थांचा वापर करत असाल तुळशीला अर्पण करायला, तर मग त्याचे घातक परिणाम आपल्याला बघायला मिळतात, म्हणून ती एक विशेष काळजी घ्यायची आहे। त्यानंतर बघा, तुमच्या कामात सतत अडचणी निर्माण होत असतील तर तुम्हाला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना 1 नारळ आणि 4 ते 5 बदाम अर्पण करायचे आहे। तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळते। आता हे तुम्ही तुमच्या घरी करू शकतात, पण जर तुमच्या घराजवळ कुठे विष्णू भगवानांचं मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन अर्पण केलं तरीही चालतं। त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची फळं, पिवळ्या रंगाचं धान्य विष्णू भगवानांना अर्पण केलं किंवा गरिबांना जर दान केलं तर निश्चितच याने देखील तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते। यासोबतच अनेक समस्या सुटण्यासाठी देखील हा एक रामबाण उपाय आहे। त्यानंतर तुळशी समोर आपल्याला एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता तुळशी जवळ आपल्याला नेहमी 3 प्रदक्षिणा या घालायच्याच असतात। तुळशी जवळ जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायला जर शक्य नसेल तर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात, पण एकादशीच्या दिवशी 11 वेळेस प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रत्येक प्रदक्षिणाच्या वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक मंत्र म्हणायचा। असं 11 वेळेस हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। त्यानंतर बघा, आता आपण विष्णू भगवानांना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायला सांगितला ना सुरुवातीला, तोच अभिषेक जर आपण आपला जो शंख असतो त्या शंखामध्ये जर दूध किंवा ते पाणी घालून जर अभिषेक घातला तर त्याने देखील आपल्या कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर कर्जाची समस्या सुटण्यासाठी अजून एक छोटासा उपाय आहे। पिंपळाच्या झाडाखाली एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा, पण नसेल शक्य तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल। त्यासोबतच पिंपळाच्या मुळाशी तुम्हाला दूध आणि पाणी एकत्र करून अशा प्रकारे दूध मिश्रित पाणी देखील अर्पण करायचं आहे आणि तिथे देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहे। सतत जर तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानांची पूजा करताना सकाळी पूजा झाल्यानंतर तिथे 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 5 रुपये का होईना ठेवायचे आहे। दिवसभर ते तसेच ठेवायचे आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ते उचलून आपल्या पाकिटात किंवा आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे। फक्त काळजी घ्यायची की ते पैसे आपल्याकडून खर्च होणार नाही। मनोभावे विष्णू भगवानांना प्रार्थना करायची की आमच्या आर्थिक अडचणी सुटू द्या, अशा प्रकारे प्रार्थना करून ते पैसे आपल्या जवळच आपल्याला कायमचे ठेवायचे आहे। त्यानंतर एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीची आरती आवर्जून करायची आहे। बघा, विशेषतः आपण इतर आरत्या देवदेवतांच्या आरत्या करत असतो, पण तुळशीची आरती आपण कधीही करत नाही, पण एकादशीच्या दिवशी तुळशीची आरती ही आपल्याला आवर्जून करायची आहे। त्यासोबतच विष्णू सहस्रनाम देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आवर्जून म्हणायचं आहे। आता तुम्ही स्वतःहून म्हणण्याचा प्रयत्न करा, पण ते शक्य नसेल तर तुमच्याकडे टीव्ही किंवा मोबाईल असेल तर तुम्ही त्यावर लावून दिलं तरीही चालेल, पण एकादशीच्या दिवशी तुम्ही स्वतःहून ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। आर्थिक अडचण सोडवण्यासाठी अजून एक छोटासा उपाय आहे, पण अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तुम्हाला काय करायचं, हळदीच्या 7 गाठी घ्यायच्या आहे आणि एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे। बघा, पिवळ्या रंगाचा कपडा तुम्ही रुमालही घेऊ शकतात, पण तो वापरलेला नसावा किंवा अगदीच अस्वच्छ नसावा, तर त्यामुळे अगदी कोरा किंवा मग तुम्ही घरामध्ये ब्लाऊज पीस असेल तर तो घेतला तरीही चालेल। अशा पद्धतीचा कपडा अंथरायचा आहे विष्णू भगवानांच्या फोटो समोर। आपलं जर देवघर असतं तिथे बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच,
तिथे तुम्हाला अशा पद्धतीने पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा, त्यावर ह्या 7 गाठी ठेवायच्या, त्यांची पूजा करायची आणि मनोभावे विष्णू भगवानांकडे, लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी, कर्जाची समस्या सुटण्यासाठी। आणि त्यानंतर ह्या कपड्याला गाठ मारायची आणि देवासमोर तसंच राहू द्यायचं। संध्याकाळच्या वेळेस हे आपल्याला उचलून घ्यायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। मनोभावे प्रार्थना करायची आणि तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवायचं आहे। आता पुन्हा कधी तुम्हाला वाटलं तर त्या ज्या गाठी आहे त्या काढून विसर्जित करायच्या आणि पुन्हा नव्याने तशाच पद्धतीच्या नवीन आपण गाठी ठेवू शकतो। कपडा धुवून पुन्हा तोच घेतला तरीही चालणार आहे। अशा पद्धतीचा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा, आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। त्यासोबतच संध्याकाळच्या वेळेस आपल्याला महालक्ष्मीची देखील सेवा करायची आहे। महालक्ष्मीची सेवा म्हणजे काय तर तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे। दोघांपैकी तुम्ही एक काहीही म्हणू शकतात किंवा दोनही म्हटलं तर अतिउत्तम। अशा प्रकारे विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची एकत्रित जर आपण सेवा केली तर आपला संसारही सुखाचा होतो। त्यासोबतच संसारात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, एकादशीच्या दिवशी ह्या छोट्या छोट्या सेवा किंवा छोटे छोटे उपाय नक्कीच करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। या संबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्याचा उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।